असं वातावरण आहे बघा. जवळ असा हल्ला तुमचा भारी वाटतं एक नंबर. तू सगळं तिथं कडनं ठेवतो बघा. बाप रे बाप. शंभू नाश्ता सेंटर असणे धबधबा. आमचा प्लास्टिकला विरोध आहे. आम्ही वेपर किंवा अशा गोष्टी पण ठेवले. बिस्लरी द्यायला दे. बिस्लरी पण ज्या द्यायला दे त्या रिटर्न आमची की बिस्लरीची बॉटल नेली की रिटर्न आमची आम्हाला आणून द्या. आम्हाला इथे कचरा करायचं नाही. आपण घेतलं मुकेशला आणि आपण जातो धामीच्या पाण्यात डायरेक्ट दाजीपूर. तर तिकडे पण एक कार्यक्रम असता. तिकडे पण कार्यक्रम असता गुरुपौर्णिमेक. तर आपण तिकडे चालला. याची गाडीचं थोडंसं लाईटीचं काम नाही. तर लाईटीचा इथे बॅटरी काहीतरी केली आहे त्याच्यामध्ये जरा आपली गाडी आपण घेतला जातावरती आणि आपल्या पण घेऊन जातो कधी कधी. सो आज आपल्या गाडीने काय जाऊन त्यांना लाईट बघितलं पण नव्हती घेतल्या नव्हती हातात. पण आज दोन्ही पण काम होईल. हातात गाडी पण बघित कशी आहे ती आणि जाऊ पण आपण दाजीपुरात. आपण अर्ध्या घाटात एक नंबर वाटता आणि एक नंबर वाटतं. गाडी जाऊया आता पुढे आपण किती मजा करतो. कोण आहे ना बघा पुढे कायच दिसत नाही. सुस्वागतम कोल्हापूर जिल्हा हद्द सुरू. मित्रांनो आपण इथं आहे बघा. त्याच्यात काय भाव काय दिसता का बघा तुम्ही तुमका तरी मस्तपैकी असं वातावरण भारी वाटतं. सिंधुदुर्ग जिल्हा हद्द सुरू सह्याद्री वन विभाग कोल्हापूर एक नंबर. तर मित्रांनो आपण पोचला आता हिंदी त्याने आता इथं दाजीपूर बघा कोल्हापूर दाजीपुरात या कायमच होते असतात. दाजीपूर बस स्टॉप काढलो ना मस्त रित्या असं विषय. आणि आपण आता पोचला दाजीपुरात. त्यांना पुढे डायरेक्ट रोड जातो राधानगरी असणे राधानगरी. तिकडे इकडे आतमध्ये रोड आहे वरवर काळीवडा मार्गे राधानगरी. त्याच्यामध्ये खूप सारी गावं येतात. काळीवडा मार्गे राधानगरी. मित्रांनो आहे ना आपण जाऊचा पुढे सुरू करतात. हातीचा पाणी होता फोटो काढतो का. हां मस्त नाही जाऊया पुढे ना येतून फोटो काढूया. आता फोटो काढू पाऊस शूटिंग काय घ्यायचं आता. हां शूटिंग काय घ्यायचं आता. चल ना आपलं शूटिंग चालूच करणार. तुमची मजा घेऊची असाल तर नक्की तुम्ही झांदीचा पाटा घेऊ शकतात. खतरनाक ऑफरोडिंग आणि तुमची पण ऑफरोडिंग चांगली होईल. पाहतो पाऊस हे द्यावा बाबा करायचा काय. सगळ्या पावसात आपण जात आहोत. हीच मजा घेतली असती. वा टेम्पो महिंद्राचा शूटिंग घेतलं होय. असं इथे नाही आपण हा चढावा थांबवत आपण. बापरे बाप तो बसत गेलो तो ऑफ रोडिंगचीच गाडी वाटत त्याची. आपल्या हळूहळू त्यांना जाऊन दे त्यांची गाडी तशी. हा आता गेले फॉरेस्ट पुढे हा शॉर्ट वाटतं बघा. हो 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 पाणी बघा पाणी म्हटलं आता वगैरे आपण तुझा आता पर्यटक गेलेले आहेत. वा काय म्हणते एक नंबर. ते कन्फ्यूज आम्ही कसं गेलो आहे त्यांच्या जाता आम्ही कसे गेला असं वाटतं. गेट एक नंबर वाटतं काय. हो हो माझ्या आपल्याच काही जाऊ सोने आता ते जातात सगळेच. आपल्या की लेफ्ट जाऊ साधा ह्या बघा गेट बघा. अकडे असं शिवगड. शिवगड पण आपण कधी गेला होता. शिवगड नको जाऊ पाठे लागते. शिवगड पण आपण जाऊ शकतो. पल्ले पुढे आहे ना फडक्याच्या सगळ्यात तर आमच्याकडे गेलेलं अशी परिस्थिती आहे की आम्ही डोंगरात चालतो आमच्या माणूस काय आजूबाजू जनावर जाऊ आहे पुन्हा एक नंबर
आईला मानू काय बाबा इतक्या काकांचा काय केली वा MS09 कोल्हापूर फक्त चिखल असतं ना की आजकाल ठीक आहे बाकी तो आम्ही ऑफरोडिंग कशी करू शकता बघा असा पाणी आता तलावाचा पाणी आहे बघा शिवगड कळत का तरी शिवगड बघूया हां शिवगड होय का शिवगड दाखवतो फोटो मारी आणि त्यावर एक नंबर फोटो सगळीकडे माझ्यातच आहे बाकी फोटोज मध्ये देऊ काय बाकी आमच्याने फोन लागला नाही फोन डेमो झालेलो हा ते का पर्याय नाही आणि अशी ऑफरोडिंग करूची मजा भाई डेरिंग लागतात डेरिंग एवढ्या लाभ येऊ द्या तशी डोजेला पेट्रोल टाकली असं मला वाटायला लागला आता नंतर तर ह्या जास्त तरी काय वाटत नाही पुढे काय दिसतं का काही दिसत नाही ड्रायव्हर एकदम व्यवस्थित शांततेत चालवता त्याला एकदम ध्यानात कसे बसतात माणूस तसं चालवलेलं आहे पाणी बघा आज पाऊस पडता माहिती आहे बघा पाणी पावसामुळे असं झालेलं आहे मस्त आता नजर बघा ते नंबर रस्ता खूप खराब होता चांगलं आता तरी चांगलं आहे नाही दगड ठेवलेले आहेत शिवगड आहे त्या ठिकाणी आपल्याकडे राईट जाऊचा आपण स्टेशनवरून राईट जाऊचा आपल्या लेफ्टला शिवगड आहे ते दिलेला दोन दगड ठेवलेत लेफ्टला आहे पण दिलेला ते बघा असं थोडंसं चिक्कल असताना आता आपल्या गावलो गाडी कुठे आहे MS07 आहे आपल्याकडे जाऊ आपण आता हळू त्याला गांधीचं पाणी आहे हळूच गाडी ठेवूया काय गाडी लावूया बघूया हळू पुढे जास्त लांब आहे काय पुढे गाडी लागलेली तू बरोबर गाडी लागलेली होती बाबा त्यावरची दिया बापरे बापरे बाप म्हणजे त्यांनी हळद सगळ्यांनी लावल्यानी आणि वाटतं ना पुढे चढत गेले काय सगळ्यांनी लावूया गाडी त्यावर सगळे लावले तुमचं पुढे जाऊन लावूया काय माहिती आहे का टेन्शन गाडी वाटा जरा हां काय पडली आहे गाडी तर काय होत नाही गाडी चल तू हां नात कळती काय एवढं आता आणलंच डोंगर चढवून कसलो आणला ना बाबा आई शप्पथ सिरियसली मी पण शॉक आहे एवढ्याच्यानं मी पण पहिल्यांदाच असं गेलंय आणि काय वातावरण आता बघा आणि लोक एवढ्या वरती पण येतात काय गाडीचा फोटो कशा असं काय ना आपण आता ऑफ करून काय एक नंबर जाऊ दे जाऊ तू ठेव तू सध्या तूच मालकच गाडीचो आता खाली जायचं सोबत मग काही उची नाही गाडी चालू का तशी मी नवीन आहे आणि त्याच्यात आणि बाबा या असं तर मला अजिबात जमणार नाही म्हटलं बस झाला लय ओव्हरलोडिंग केला बघा अरे बाबा बाबा चिक्कला पाय बाबा आपले बाबा खरं दगड त्याच्यासाठी ठेवलेलंच काय रे हा बघा काहीतरी सुंदर बघूसाठी काहीतरी करूचा लागता काहीतरी मेहनती करूची लागता आणि ही मेहनत आम्ही आज करतो बघा झांजूच्या पानावर जाऊसाठी ह्या काय केलेली जी काय असा ऍक्च्युली मला असं काय वाटतं या फोंडाच्या त्याच्यात म्हणून हद्दीता वाईच आता हे आपण ना बघा आपल्याकडे ना जो सह्याद्री दिसता ना त्याच्यावरतीच आपण बरोबर ना रे गणेश याचं नाव मुकेश आहे एका सगळेजण गणेश म्हणतो असं त्या टोपण नाव गणेश आहे आणि बघा मस्तपैकी असं वातावरण भारी आणि आम्ही स्वतः गाईड माणसाकच घेऊन येला तो हे येता त्याच्यामुळे जमला नाही तर काय जमला नसतं शक्य नाही मस्तपैकी वातावरण बघा भारी वाटतं एक नंबर इथं हळूहळू जाऊया आपण चालत साधारण आपल्याला काही माहिती नाही तरी पण 1-2-3 किलोमीटर असतात ना गणेश आपण आता येत होते आता खालनं आपण इला होते 2-3 किलोमीटर असतात ना असं म्हणते टॉप जाय म्हणते तरी आणि जवळजवळ माझ्या मते 1 ते 1.5-2 किलोमीटर असतात ना माझ्या मते पुन्हा चढावंच आहे त्याच्यामुळे जर तुम्ही येत असाल तर ड्रायव्हर दांडगो ठेवा एकदम करकरी म्हणजे एक नंबर ठेवा बघ माझे पाय आता सटक नाही ना पण असं विषय आहे दांडगो ठेवा माणूस आणि आता इकडे आपण चाललो ना इकडे मठ आहे बरोबर ना गणेश तर गगनगिरी माणसं होता बरोबर ना तुमका ब्लॉग मोठं होतं मित्रांनो ब्लॉग नक्की पूर्ण बघा मध्येच ठेवू नको तुमका खूप चांगला नॉलेज भेटतात आमच्यापेक्षा जर तुमच्याकडे असतात तर तुम्ही सारी कमेंटमध्ये नक्की सांगा पण आम्ही गाईड आम्ही स्वतःच आम्ही या असं विषय हे बघा मस्तपैकी असं विषय आणि आपण पोचलो हळू तिकडे गाडी बिडी लोकांनी आणल्या नाहीत बघा म्हणजे खूप सारी लोकं इली आहेत ज्यांका माहिती आहे नाही गणेश ज्यांका माहिती आहे याचं स्थान ज्या माहिती आहे ना ते इलेत आणि आज गुरु पौर्णिमा असल्यामुळे आज सगळे लोक इकडे येतात आपण आज सकाळी स्वामींच्या मठातही गेलेला तेवढी माका माहिती होती तेवढी मी तुमका दिलंय तेवढी माका माहिती होती आणि जर त्याची काही माहिती असतात ना तर मी तुमच्या खाली डिस्क्रिप्शनला टाकेन तुम्ही खाली युट्यूबच्या खाली बघू शकतात तिथे तुम्ही बघा तुमका समजून जाईल पाणी
होऊ शकतं. मी खूपदा ऐकलेलं आहे काय असतं झांजूचं पाणी. सो आता आपण ते जाऊया आपल्या गणू घेऊन जाता. आणि गण की म्हणजे माझ्यापेक्षा बऱ्यापैकी माहिती आहे. आम्ही म्हणत नाही की आमका सगळ्याच माहिती आहे, पण आमका थोडाफार माहिती आहे आणि तुमका आम्ही घेऊन जातो इकडे. सो तुम्ही कधी इलास तर नक्की भेट द्या दाजीपुरात. शेवटात कधी इलास तर इकडे पण भेट द्या. असे झेंडे लावलेले आहेत. वरती लाईट आहे, ते स्वतः भजन करतात. हो ना, माझा आवाज येतो. ओके, होय का माका तर काय दिसत नाही सिरियसली. काय मस्त बघायला म्हटलेली हा झारी भानू धनगरी मला त्यांचा. आणि एक नंबर असं वातावरण आहे बघा. असा हल्ला तुमका कसा दिसला भारी वाटतं. एक नंबर. आणि हात पाय आहेत विचार काय इला मस्त आहे बघा. मस्त पैकी असा थांबलो आणि आपण याला हातपाय धुऊया आणि आतमध्ये जाऊया. तो मठ आहे आतमध्ये. आपल्या शूट करून भेटत की नाही माहिती नाही, कारण की देवाचं स्थान आहे. चौद्याने वगैरे गेलो आणि आपण रेनकोट वगैरे काढला. हो राईट, रेनकोट काढला. आता जरा पाया वगैरे पडूया. जर आतमध्ये जर अवेलेबल असतात तर तुमका मी दाखवी, आता दाखवणार नाही. सो त्याचा काही विषय घेऊ नको. पण आधी तुम्ही मस्त तिथे बघा इकडे जाऊया आतमध्ये, पाया बिया पडूया आणि येऊया काय बसं होतं कधी विचारूया. होय म्हटलं तर ठीक. तर मग मस्त वेळी तुम्ही ह्याच दर्शन घ्या आणि तुम्ही कधी गेलास तर स्वतःहून आतमध्ये जाऊन प्रत्यक्ष दर्शन करा. बोल आजी खायची तू वरवंची गुरव ना, वरवंची गुरव तू चलो तिथे तकडना. आणि तिने चप्पल पण घातलं नाही हा. त्या माऊलीने चप्पल पण घातलं नाही. चप्पलाशिवाय इथे आणि पूर्ण भिजली ती. 11 वाजताची बाहेर पडल्या ती 12:30 घरी पोचली. आणि तुझी बाबा खरंच भारी, तू लय आतमध्ये येईल. आमका रिक्षेने आमका आहे ना गाडीने नको वाटला बाईकने. तू बाबा चढत इला आधी चढणीची. आता तुम्ही पायी जाता सगळी. अरे देवा, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मी पोंड्यातला नांगोवाडीत गुरव. मी पण गुरवच आहे. गाववरच होती. जा आजी जा, सावकाश जा. नाव काय तुझं म्हटलं तू? हा आता पण तुझं नाव काय? तारामती हरिश्चंद्र गुरव. ओके जा जा, सावकाश जा गे आणि भिजा नको. म्हातारीचा मानू का बाबा, माऊली एवढीशी दिसता तुमका, लय भारी आहे. एक नंबर. जा जा जा, सावकाश जा सावकाश जा. पंधरी गाडी होते बघा. आता जस्ट आपण प्रसाद घेतलो, मस्त होतो. तुमचा दाखवून एक फोटो टाकले असतात म्हणजे पुलाव, डाळ, भाजी आणि जिलेबी असं प्रसाद होतो. आणि इकडे गुळा वगैरे बांधतात. आपण तिकडे गेला इकडे गुळं असतात, गुळं वगैरे आपल्या आतमध्ये असतात. आता तर आपण स्वतः काही गेलो नाही, पण हे गुळं असतात, तिकडे गुळं वगैरे बांधतात त्यांची. आणि इकडे बघा इकडून खायची सोय थोडीफार. आणि इकडे जे आपलं देवस्थान ते थोडं इकडे आहे. स्वतः आपण इकडे गाडी किती लावली ते बघा. आमका वाटल्या गाडी नव्हते, पण तिथे येते बघा. आणि तुके बघा बाबा स्वतः कसं जात असेल लोका तुम्ही. आपण महाबळेश्वरला हा बघा. हां एक नंबर जा. आणि येणाऱ्याच्या होतं दाना तुम्ही चांगली, ज्या अंगात होतं जिगत होईल, बाकी काय नाही. इकडे जाऊया इकडे. आपण जसे एक छत्री घेतला, कारण की पाऊस जरा असा आणि पावसापेक्षा जास्त हवापणा. आणि आपण असं आता बघू शकता तुम्ही गगनगिरी महाराजांच्या मठात असा. गगनगिरी महाराज मठ दाजीपुरात असावं. पण या झानूच्या पाण्या दाजीपुरात आपण असावं. दाजीपूर राधानगरी कोल्हापूर. आणि हो जो नजारा पाठीमागे बघताच तो तुम्ही मठ आहे. आणि आतमध्ये तिकडे पण आता आपण बघितलं ना, ह्या आता असतात त्याच्या पाय प्लस तिकडे पण आहे. तिकडे हवन वगैरे असतात. हवन वगैरे कुंड, इकडे पण हवन कुंड असतात. सोय बघा मस्तपैकी असं वातावरण. आणि इकडे काय असू शकता ह्याही कोणास माहिती नसतात. पण झानूच्या पण असा आम्ही आता जस्ट प्रसाद वगैरे घेतला. भजन चालू पाठीमागे, भारी वाटला, प्रसन्न वाटला. आता पाय वगैरे पडला, आशीर्वाद घेतला गगनगिरी महाराजच्या मठाचा. गगनगिरी महाराजांचा आशीर्वाद घेतला. मस्त असं वातावरण होता भारी. आणि आपण आता चालला हळूहळू पुढे, कारण की आपल्या परत ऑफ रोडिंग करून जाऊचा खाली आहे. तर आता पटापट घालूया आपण रेनकोट आणि जाऊया खाली. मस्तपैकी असा नक्की तुम्ही या, तुम्ही स्वतः या, तुम्ही स्वतः बघा आणि मस्तपैकी या. शांत असा मठात तुम्ही नक्की या. तर आपण याला निघाला म्हणजे स्वतःच उघड आहे ना. तुम्ही सुरगडला जाऊ शकता. जवळ 2 किलोमीटर आहे. पण आता आपण जात नाही, किती रस्तो कसं काय माहिती नाही. ते गगनगिरी महाराजच्या आश्रमातून आपण आता गेलेला ट्रेन जाऊन येला.
राधानगरी अभयारण्यातच असा समोरचं तुमका दिसता तो राधानगरी अभयारण्य बघा, ताजीपूर वन्यजीव अभयारण्य बघा. आपले सहर्ष स्वागत करत आहे. ह्यो आपण नितीन आश्रमाकडे गेलो, प्लस शिवगडात पण गेलेलो आहे. हो तो इकडनं रोड आहे ते तिकडे आणि वगैरे प्लस इकडे म्हणजे ते कॉटेज केलेले राहूसाठी वगैरे. वेलकम टू अन ॲडव्हेंचर ऑफ लाईफ टाईम. हो गौरे जे आम्ही बघता बघा शिवगडावरनं इकडे तुम्ही शिवगडाचा मस्तपैकी अशी कमानी आहे. सो इथं एक दोन फोटो काढता भारी असा आणि इकडनं तुमचं अभयारण्य वगैरे आहे तिथे जाऊ नाही आहे. ती त्यांची स्वतःची गाडी फक्त असतात ते जातात, पण मस्त वाटतं भारी वाटतं. इथून जी बाउंड्री चालू होता ती अभयारण्याची बाउंड्री चालू होता. हे बघा मस्तपैकी असं नजारो. आणि कधी तुम्ही इला असाल लातूरपुरात तर नक्की आश्रमात पण जावा किंवा तुम्ही त्यांना सांगा ते तुमचं घेऊन जातील. वन्य विभागाकडे कोल्हापूर वन्य विभाग कोल्हापूर. चला 2-3 फोटो काढूया. आणि आता बघा डायरेक्ट कडू आणि खाली डायरेक्ट धबधबा असं बघा. बघा हा कसं जाऊचा तर बघा. बाबा आम्ही एवढा चढला आता तरी पण आंबा काय एवढा वाटत नाही. येताना आम्ही सगळी चढून येला अर्धा तास लागला आमचा कम से कम बोलतो चढा. हे भारी आहे. तुम्ही थोडंसं तुमच्या कष्ट काढून लागतात तेव्हा काहीतरी चांगलं सौंदर्य बघू आपल्या डोळ्यात होता. आपलं मन शांत होता, मला प्रसन्न होता. यंगिरी आश्रमात आपण गेलेला मस्त छोटासा पण भारी आहे आणि शांत ठिकाणी असा मस्त असा शहरात आपल्याला जाऊचा. हे एक्सपिरियन्स पण असं नका ऑफ रोडिंग आपल्याला ऑफ रोडिंग जायची गरज नाही. आपल्याला आजूबाजूचाच आपल्या गावाच्या काय नाही का खूप असा सुंदर असा जसा हळकुराटाचा कुर्दीचा डॅम असा हळकूचा डॅम असा चांगले देवस्थानात आजूबाजू आपल्या पंढत आहेत. आपल्या देवस्थानात ताजीपूर वरवण म्हणजे आपल्या आजूबाजू असं खूप काही आहे पंढ्याच्या बघण्यासाठी. काय गाडी चालवण्याचं कसं आजी चालली आहे त्याजी चौकाजवळ ते किती बघा ही मंडळी आपली चुलत तिथं सकाळ वळणा तिथे आहे राधानगरी इकडे असा सकाळचा वाडा तंबू निवासकडे पण आता लाव ताजीपोहात जाऊ बोलवण्यात असा बोलवण्याकडे जाऊ ताजीपोहात. आत्ता किती गाडी जाऊन 15 मिनिटात खाली येईल आता आमचा तास लावतो. बघूया आता इथे पाऊस आहे जसं की होती धुकी आहे आणि आपण घुसला आतमध्ये राधानगरी. श्वास राधानगरीचं सगळ्या करूचा राधानगरीचं ताजीपूर बरोबर हसणे इकडच्या सगळं आपल्याकडे कवर करूचा. बापरे तरी बघतो ना एक रील्स टाकता आणि धबधबो दाखवता पण ह्या काय दाखवित नाही. कसं जाऊचं असतात ती कदा म्हणजे ॲक्च्युली कसं जाता बाबा बाईक मोठी तुमची गाडी असतात तर एक वेगळी गोष्ट आहे. नाहीतर जर बाईक वगैरे असतात येणं सावकाशच जाऊचा लय लपड्याच्या कामामध्ये खूप पुढे आली ना. लागला याच्या हिशोबाने मका वाटतं धबधबा इलेलो असा आवाज पण येतात दंदन केल्याने हा मस्त. पण रस्ते थोडंसं आता चांगलं रे आता पण बापरे बाप मस्त हा ठीक आहे म्हणजे गाडी पुढे कधी असेल गाडी आता बघा धावतो बघा. बापरे बाप पाणी जास्त दिला हसणे धबधबो आणि आपल्या हसण्याच्या धबधब्या त्याच्या हो बघू शकतात मस्त की आपली गाडी आता लावलेली आहे लावलेली गाडी. आणि ऑफरोडिंग करत दिला आपण तुमचं ऑफरोडिंग करूची इच्छा असाल तर नक्की तुम्ही धबधबा घेऊ शकतात. मस्त हसणा धबधबा बघू शकतात मस्त असं धबधबो खाली पडतात भारी वाटतं.
तर आपण आलो मला बघू शकतात किती आहे मुकेश गणेश दादाने आमका चाय दिल्यान आम्ही चाय नको म्हणतो तरी आमका त्यांना चाय दिल्यान चाय दिली आपल्याला थँक्यू तर नाही म्हणताना पण चाय दिल्या ना त्यांना थँक्यू दुकान आहे दादाचं आपलं हे आणि आपण चाय दिली त्याने आपल्याला आणि अशीच दिली चाय नको म्हणणार दीपक पाटील आणि तेजस जाधव असं तर तुम्ही असं नाही केलाच ना तर नक्की येवा एक नंबर असा त्यांनी येवा बघू शकतात एक नंबर असा वा 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 एक नंबर असणे धबधबे गेलास तर नक्की भेट द्या तुम्ही हरियाला थँक्यू दादा थँक्यू यांचा असा या दुकान नक्की येवा असणार कधी ना नक्की येवा चाय वगैरे पिवा मस्त असं ते दुकान आता त्यांनी ओपनिंग आणि आपण आता दिला गुरुपौर्णिमे दिवशी मस्त असा बघा शिवशंभू नाश्ता सेंटर असणे धबधबा त्या इथली चेंजिंग रूम पण करणार आहे बसमध्ये आम्ही यूज करत नाही म्हणजे जरी मी आमचा प्लास्टिकला विरोध आहे आम्ही वेपर्स किंवा अशा गोष्टी पण ठेवलेल्या आहेत आणि बिस्लरी द्यायला दे बिस्लरी पण ज्या द्यायला दे त्या रिटर्न आमचे की बिस्लरीची बॉटल नेली की रिटर्न आमची आम्हाला आणून द्या आम्हाला इथे कचरा करायचा नाही कुठल्या प्रकारचा नाही भाई ऍक्च्युली चांगलं बोलतोय म्हणजे झालं पाहिजे म्हणजे बोलतात ना की पर्यटन झालं पाहिजे पण त्याच्या कारण असा विषय आहे की स्वच्छता पण झालं पाहिजे म्हणजे आता पर्यटकाचा जो आपला विषय आहे ना पर्यावरण आहे पर्यावरणाचा ऱ्हास होता नाही कुठेतरी प्लॅस्टिक थांबलं पाहिजे हा त्यांचा विषय आहे ते चांगलं आहे कुलकुल वगैरे काय विकत नाही ते आणि जर बॉटल जर तुम्ही दिली त्यांनी तर ते सांगतात की तुम्ही आम्हाला परत आणून द्या आम्ही त्याची विल्हेवाट लावतो पण तुम्ही कुठे टाकू नका तुम्ही म्हणजे पाणी वगैरे पिया आणि फक्त आणून द्या असा विषय त्यांचा आणि चांगला आहे ऍक्च्युली जो पण आणि हेच विषय आहे इथे किंवा कोकणात कुठे पण पर्यटन झालं तर वांदे जरा जास्त की लोकांना प्रॉब्लेमच आहे आपण गाडी बिडी आणून दिली ना की प्रॉब्लेमच होय ठीक आहे गाडी करण्याचं नाव काय तुमचं माझं नाव तेजस जाधव शिवशंभू नाश्ता सेंटर असणे हा एक नंबर चला टाटा थँक्यू असणे धबधबा करून आपण आलो घरी आणि मस्तपैकी असं सुंदर होतं सो येता येता आपण मस्तपैकी तर शॉर्ट देऊया निसर्गाचे बघा घाटापर्यंत येण्याचे शॉर्ट्स मस्तपैकी आणि एन्जॉय करा